नमस्कार, सविताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल पनीर मसाला। तर होय, अगदी 101% ढाबा स्टाईल पनीर मसाला। अगदी गावरान पद्धतीच्या ढाब्यावरती जो पनीर मसाला बनवतात तोच पनीर मसाला मी आज इथं तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे पाव किलो पनीर। तर पनीरला आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि चौकोनी काप करून त्याच्यावरती 1 टीस्पून मीठ घालायचं, 1 टीस्पून धना पावडर आणि 1 टीस्पून लाल मिरची पावडर। आता हे आपण साहित्य पनीरला मॅरिनेट करण्यासाठी घेतलेला आहे। तर ह्या पीसला व्यवस्थित असा मसाला लागेल अशा पद्धतीने मिक्स करून आपण ह्याला साईडला ठेवून देऊया। आता पाव किलो पनीरसाठी आपल्याला इथे पाव किलोच कांदा लागणार आहे। तर पाव किलो आपलं पनीर हे 4 लोकांना अगदी व्यवस्थित होतं। तर पाव किलो कांदा आपण इथे घेतलेला आहे। तर कांद्याला तुम्ही किसून घेऊ शकता किंवा असा अगदी बारीक कापून घ्यायचा, कारण आपल्याला कांदा हा शिजवूनच त्याची ग्रेव्ही बनवायची आहे। म्हणजे आपल्याला मिक्सरवर बारीक नाही करायचं, तर फोडणीमध्ये व्यवस्थित असा परतूनच ह्याची छान अशी ग्रेव्ही तयार करायची आहे। त्याच्यामुळे कांदा कापताना अगदी बारीक असा कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे। आता आपण इथे कांदा अगदी बारीक कापून घेतलेला आहे, बघू शकता। अगदी छोटा आपला साबुदाणा असतो ना, साबुदाण्यासारखे बारीक तुकडे ह्याचे झालेले आहेत। अशा पद्धतीने कांदा कापून घेतला आहे। तर आपण इथे आता कढई, पसरट तळाची कढई वापरायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक छोटी पळी तेल घालायचं, म्हणजे किमान 1 ते 2 टेबलस्पून तेल घालायचं। तर सुरुवातीला आपण तेल थोडंसं कमी घालायचं, कारण आपल्याला आता इथे पनीर तळून घ्यायचं आहे। आणि गॅसची आच मिडियम ठेवायची आणि ह्या पनीरला जास्त उलटपलट न करता फक्त एकदाच पलटी करायची आणि पनीरला थोडंसं क्रिस्पी होऊ द्यायचं आणि नंतर आपण ह्याला काढून घ्यायचं। तर चौकोनी तुकडे केले तर बघू शकता पनीर अजिबात तुटत नाही। तर लांबट किंवा चपटे असे स्लाइस न करता चौकोनी तुकडे करून घ्यायचे। आता पनीर आपण काढून घेऊया, व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे। उरलेल्या तेलामध्येच आणखी थोडंसं तेल घालूया। 1 टीस्पून जिरं घालायचं, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 ते 3 हिरव्या वेलची घालायच्या। व्यवस्थित असा तडका बसला की आपण कापून ठेवलेला कांदा ह्याच्यामध्ये घालायचा आहे। आता कांद्याला आपण व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचा। कांदा थोडा अर्धा शिजला की आपण त्याच्यामध्ये कुटून ठेवलेला आलं आणि लसूण, तर 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसूण पाकळ्या ठेचूनच घालायच्या, 2 मोठ्या हिरव्या मिरच्या उभ्या कापून घालायच्या। आणि आता ह्याच्याकरता आपल्याला टोमॅटो किती लागणार आहे, तर पाव किलो पनीरसाठी आपल्याला फक्त 100 ग्रॅम टोमॅटो लागणार आहे। तर एक मोठ्या साईजचा 1 टोमॅटो आपल्याला इथं लागणार आहे। तर त्या टोमॅटोची प्युरे करून आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहे। तेही बिया काढून आपण इथं टोमॅटोचे प्युरे बनवून घेतलेली आहे, ती आपण ह्याच्यामध्ये आता घालायची आहे। व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आणि आपल्याला आता काही पावडर मसाले लागणार आहे। तर त्याच्यामध्ये आपण इथे 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टेबलस्पून धना पावडर, अर्धा टेबलस्पून गरम मसाला आणि छोटा चमचा हळद घेतलेली आहे। मसाले चांगले परतून घ्यायचे आणि आपण ह्याच्यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे। तर हे मसाले शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे, की त्याच्यामुळे मस्त हा कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजून छान मऊ अशी ग्रेव्ही आपली तयार होणार आहे। आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट तेल सेपरेट होईपर्यंत ही ग्रेव्ही आपण आता शिजवून घ्यायची आहे। तर ह्याच्यामध्ये एक सिक्रेट जिन्नस मी वापरणार आहे, ते तुम्ही पुढं बघणारच आहे, त्याच्यामुळे पूर्ण रेसिपीची कायापालट होणार आहे। तर आपण आता मसाला छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये हे फ्राय करून ठेवलेलं पनीर घालायचं आहे। अगदी हलक्या हाताने ह्याला आपण मिक्स करून घेऊया। आणि आपण जसं गरम पाणी फोडणीमध्ये घातलं होतं, आता तसंच गरम पाणी आपण ग्रेव्हीमध्ये पण घालायचं आहे। तर 1 मोठा ग्लास आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता चेक करायचं आहे आपल्याला मीठ। तर अगदी शेवटी आपण ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे। थोडंसं जास्तच पाणी घालायचं, भाजी चांगली आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। सुरुवातीला थोडीशी पातळ दिसते, पण नंतर दाट अगदी होते। तर आपण ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून काजू पावडर घातलेली आहे आणि अगदी 1 छोटा चमचा कसुरी मेथी घालायची। मीठ चेक करायचं आणि त्याच्यामध्ये आपण आता लागल्यास मीठ घालायचं आहे। आपण पनीरला मीठ लावलं होतं, तरी पण आपल्याला आता थोडंसं मीठ लागणार आहे। आणि मीठ घालून व्यवस्थित असं भाजीला मिक्स करून आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून आणखी 7 ते 8 मिनिट आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। आणि बघू शकता फायनली आपला पनीर मसाला तयार झालेला आहे। तेल अगदी सेपरेट झालेलं आहे। तर असा हा पनीर मसाला तुम्ही घरी नक्की करून बघा। खाल्ल्यानंतर नक्कीच तुम्हाला कुठल्यातरी हॉटेलची किंवा ढाब्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही आहे। तर असा हा पनीर मसाला तुम्ही रोटी, नान किंवा चपाती बरोबर खाऊ शकता। आणि
तुम्ही ह्याच्यावरती पाहिजे तर तुम्ही बटर लावू शकता वरून, किंवा अगदी ह्याला तुम्ही स्मोक पण देऊ शकता, आणखी चव छान येणार आहे. तर असा हा पनीर मसाला तुम्ही करून बघायचा आहे. आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.